काय माहीत कोणती साडेसाती आमच्या मागे लागली आहे. तर एक काम केलं की दुसरं लगेच तयार असते. आणि आज सकाळी जेव्हा मी उठली तेव्हा सुंदर असा झाडांना इतके सुंदर फुलं लागले होते की त्यांना पाहून मन प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मी किचनला गेले आणि आमच्या दोघांसाठी चहा मांडला. चहा आम्ही दोघंच पीत असतो, मुलं चहा घेतच नाही म्हणून त्यांच्यासाठी चहा करत नाही. तर चहा केल्यानंतर मी लगेच नाश्त्याला लागले, कारण मुलाला कॉलेजला आणि एका मुलाला शाळेत जायचं होतं, त्यांची परीक्षा चालू आहे ना म्हणून. त्यानंतर मी गॅसवर दूध गरम करायला ठेवला आणि नाश्त्याला लागले, नाश्ता करून दिला. मुलं आपापल्या कामाला निघून गेले, मिस्टर पण गेले बाहेर मार्केटला, म्हणून मी घरातली थोडीशी साफसफाई करून घेतली. त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाकामध्ये आज वरण भात आणि पोळी आणि टोमॅटोची चटणी करून घेतली, कारण खूप दिवस झाले तुम्ही मुलं म्हणत होते टोमॅटोची चटणी कर म्हणून. त्यानंतर आज इलेक्ट्रिशियन आला, तर यांनी मला आवाज दिला. मी बाहेर गेले, बघते तर इलेक्ट्रिशियनने कूलर खोललेला होता. तर झालं असं की रात्री आमच्या इथलं कूलर अचानक बंद झालेला होता आणि पाणी फेकत नव्हता. तर बघितलं कूलरचा पंप आहे ना, तो त्याला इतकं क्षार जमा झालेलं होतं की आमच्या इथे म्हणजे बोरचं पाणी आहे ना, तर क्षार एवढं जमा झालं होतं जसं काही त्याला मातीचं कवर असं झालं होतं. त्याप्रकारे मग त्यांनी पेंचिसनं वगैरे स्वच्छ केलं आणि पुन्हा त्यांनी कूलर स्वच्छ असं करून दिलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.